कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा ही सुनावण्यात आलेली आहे। 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड ठोठावण्यात आलेला आहे। 1995च्या कागद फेरफार फसवणूक प्रकरणी ही शिक्षा सुनावली गेली आहे। नाशिक जिल्हा कोर्टानं ही शिक्षा ठोठावलेली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी। प्रांजल, ऋतुजा, 1995 ते 97 सरकारच्या काळामध्ये 10% कोट्यातून घर घेतल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावरती होता। माजी आमदार दिगोळे यांच्या विरोधात खरं तर ही संपूर्ण तक्रार जी आहे ती खरं तर सुरू होती आणि आपण जर बघितलं तर त्यांच्यावर भाजी कलम 420 आणि इतर कलमांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। दरम्यान 1995च्या या केसची सुनावणी जी आहे ती आज कोर्टामध्ये होती आणि यामध्ये 2 वर्षांचा कारावास आणि 50,000ची अशी शिक्षा माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालय सुनावलेली आहेत। दरम्यान असं जरी सुनावलं असलं तरी मात्र माणिकराव कोकाटे यांच्याकडून जामीन मिळवण्यासाठी आता हालचाल जी आहे ती सुरू झाली आहे आणि कदाचित जामीन देखील त्यांना मिळू शकतो। मात्र यामुळे एकंदरीतच कोकाटे यांच्या अडचणीमध्ये कुठेतरी वाढ झाल्याचं दिसून येत आहे। याबाबत माजी मंत्री जे आहेत तुकाराम दिगोळे यांनी याचिका जी आहे ती दाखल केलेली होती। जवळपास 1995 पासून ही सर्व केस जी आहे ती सुरू होती आणि अखेर आज न्यायालयाने याबाबतचा निकाल हा दिलेला आहे। माणिकराव कोकाटे हे स्वतः या सुनावणीसाठी न्यायालयामध्ये हजर होते आणि नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आता हा निकाल जो आहे तो सुनावलेला आहे। जामिनासाठी नेमकं कधीपर्यंत अर्ज दाखल केला जाणार आहे याची काही माहिती मिळते प्रांजल? आता कोकाटे असतील किंवा त्यांच्या वकिलांशी कोणताही संपर्क होऊ शकलेले नाहीत। मात्र अजूनही कोकाटे हे न्यायालयाबाहेर आलेले नाहीत आणि कदाचित त्यांच्याकडून लगेचच जामिनाबाबतची हालचाल जी आहेत किंवा जामिनासाठी अर्ज जो आहे तो केला जाऊ शकतोय। मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर 1995ची ही केस होती। जवळपास आता 20 वर्ष झालेले आहेत। याबाबतचा सर्व खटला जो आहे तो सुरू होता। कोकाटे आता कृषी मंत्री देखील झालेले आहेत आणि एकंदरीतच कृषी मंत्री झालेले असतानाच कुठेतरी दिलासा मिळाला असतानाच याबाबतचे म्हणजे आपण बघितलं तर कोकाटेंकडून वेगवेगळ्या बैठका असतील किंवा आता सर्व मंत्रिपदाचा कारभार ते घेत आहेत, नवीन निर्णय असतील किंवा शेतकऱ्यांसाठी काही करण्याची इच्छा असं ते एकीकडे बोलून दाखवत असताना दुसरीकडे अशा प्रकारे एका जुन्या केसमध्ये कोकाटे यांना न्यायालयाने अशी शिक्षा सुनावली आहे। त्यामुळे त्यांच्या अडचणीत कुठेतरी वाढ झाल्याचं बघायला मिळतं। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।